या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। गेले 9 दिवस नवरात्रीच्या निमित्ताने आपण आदिशक्तीची उपासना केली आणि त्याचबरोबर सर्वसामान्य स्त्रीच्या शक्तीची आराधना सुद्धा केली। आणि आज आलेला आहे दसऱ्याचा दिवस, म्हणजेच सीमोल्लंघनाचा दिवस। या दिवशी दुर्गा देवीचं दर्शन घेण्यासाठी मी आलेली आहे शिवाजी पार्कच्या बंगाल क्लबच्या या सुंदर अशा पंडालमध्ये। आणि या सुंदर देवीचं दर्शन मी घेतलं, तुम्हीही घेतलेलं आहे। तेव्हा सुरुवात करूया आजच्या विशेष भागाला। दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपल्या वाद्यांची पूजा करतो, आयुधांची पूजा करतो, शस्त्रांचीही पूजा केली जाते। पण त्याचबरोबर घरातला प्रत्येक विद्यार्थी सुद्धा सरस्वतीची पूजा करतो, आपल्या वहीची किंवा पुस्तकाची पूजा करून। या व्यतिरिक्त अर्थातच देवीची पूजा होते आणि ही सुद्धा धूप दीपार्चन करून अतिशय साग्र संगीत अशा पद्धतीने होते। चला ही पूजा कशी होते हे आपण पाहूया। भारताच्या विविध भागात नवरात्रोत्सव अतिशय वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो। गुजरात राज्यात नवरात्र म्हणजे धामधूम असते। वैविध्यपूर्ण कपडे आणि गरबा दांडियाने संपूर्ण राज्य अगदी रंगीत बनलेलं असतं। तर याच नवरात्री दरम्यान बहरलेलं दुसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल। पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजन अतिशय मोठ्या प्रमाणात आणि धार्मिक पद्धतीने केलं जातं। नऊ दिवसांमध्ये विविध पद्धतीचे विधी आणि पूजन करण्याची परंपरा अगदी नियमितपणे पाळली जाते। यामध्ये आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे धूपार्चना। बंगाली नागरिक आहे त्या शहरात हा दुर्गोत्सव साजरा करतायत आणि आपली परंपरा जपतायत। आज या दुर्गोत्सवाचा शेवटचा दिवस। आज सर्व विवाहित स्त्रिया एकत्र येऊन कुंकू खेळतात आणि देवीला भक्तिभावाने निरोप देतात।